नमस्कार मैत्रिणींनो, मी सायली पोळ होम पार्लर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आपल्याला थंबनेल बघून कळालेलाच आहे की यू कटचा व्हिडिओ आहे. एकदम सिंपल यू कट आहे, काहीही क्रिटिकल नाही आहे. बऱ्याचदा जे फ्रेशर्स असतात किंवा नवीन हेअरकट शिकलेले असतात त्यांना छोटे छोटेसे स्ट्रेट कट करण्यातही प्रॉब्लेम येतो आणि यू कट करण्यातही प्रॉब्लेम येतो. तर मी तुम्हाला हा व्हिडिओ डिटेलमध्ये सांगितला आहे आणि व्हिडिओ बरोबर विदाऊट स्किप करता जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर मी छोट्या छोट्या गोष्टीही सांगते, माझे एक्सपिरियन्स किंवा मला आलेले सुरुवातीचे अनुभव आणि पार्लर कसं चालवायचं, क्लायंटला कसं हँडल करायचं किंवा क्लायंटशी कसं बोलायचं, आपली सर्व्हिस कशी असली पाहिजे, आपले पार्लरचे रेट्स कसे असले पाहिजेत, ह्या बाबतीतही मी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला मध्ये मध्ये सांगत जाईल जेव्हा मी व्हिडिओ बनवते तेव्हा. त्यामुळे प्लीज स्किप करून व्हिडिओ बघू नका, तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. त्याच्यामुळे माझे अनुभव आणि तुम्हाला कुठल्या अडचणींना सामना करावा लागणार आहे किंवा करावा लागू नये यासाठी मी पण काही टिप्स देत असते, त्या तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओमध्ये बघा. आणि हेअरकट कसा केला आहे, सेक्शनिंग कसं घेतलेलं आहे, अजिबात हेअरकट करणं अवघड गोष्ट नाहीये. फक्त तुम्ही व्यवस्थित टेक्निकचा वापर केला आणि सेटिंग प्रॉपर केली आणि क्लायंटची काय रिक्वायरमेंट आहे ही जेव्हा जाणून घेताल तेव्हा तुम्हाला ह्या 3 गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात. सगळ्यात पहिल्याचं म्हणजे सेटिंग, दुसरी गोष्ट म्हणजे क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे. रिक्वायरमेंट काय आहे म्हणजे क्लायंटला किती केस कट करायचे आहेत, त्यांना लेंथ किती अपेक्षित आहे किंवा त्यांना कुठला हेअरकट करायचा आहे, सेटिंग कशी करायची आहे. या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या खूप इम्पॉर्टंट असतात. त्यामुळे कधी कधी असं होतं की क्लायंट आपल्याला हेअरकट करायला सांगतं, आपण त्याला एकही प्रश्न विचारत नाही, ना क्लायंट आपल्याला काही सांगतं ना आपण क्लायंटला काय विचारतो. क्लायंटला प्रश्न विचारणंही गरजेचं असतं. असं नाही की क्लायंट आपल्याकडे युकट करायला आलंय आणि आपण लगेच युकट केला आणि मोकळं झालं. क्लायंटचा हेअरकट करणं जितकं इम्पॉर्टंट आहे तितकंच इम्पॉर्टंट आहे क्लायंटशी संवाद साधणं. क्लायंटशी जेव्हा तुम्ही बोलाल त्यांची काय रिक्वायरमेंट आहे ती जाणून घ्याल. ह्यानी तुमचं एकमेकांबद्दलचं असलेलं कनेक्शन वाढतं आणि क्लायंटशी कनेक्टेड राहणं हे प्रत्येक ब्युटिशियनचं किंवा हेअरस्टायलिस्टचं कर्तव्य आहे. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मी हळूहळू माझे जसे पुढचे व्हिडिओ येतील तसं मी तुम्हाला ह्या गोष्टींबद्दल सांगेल. तर चला, थोडा सुद्धा वेळ न घालवता तुम्ही व्हिडिओ बघा. बाय बाय. आजचं जे माझं मॉडेल आहे ते माझं मॉडेल नाही आहे तर रिअल क्लायंट आहे. हो, आज मी एका रिअल क्लायंटवर हेअरकट दाखवणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्लायंटची रिक्वायरमेंट काय आहे हेअरकट बाबतची ते जाणून घ्यायचं. माझ्या क्लायंटची रिक्वायरमेंट होती की ताई मला अजिबात केस छोटे करायचे नाही आहेत, माझे जे खाली जे एक्स्ट्राचे शेंडे वाढले आहेत त्यालाच फक्त शेप दे आणि एक सिम्पल यू शेप तिला हवा होता. मी तिला सेटिंगबद्दल विचारलं की तुला स्ट्रॉंग सेटिंग हवी आहे की नॉर्मल रेग्युलर सेटिंग हवी आहे, तर ती बोलली मला नॉर्मल रेग्युलर सेटिंग हवी आहे. तर मी सगळ्यात सुरुवातीला व्यवस्थित पाणी मारून घेतलं आहे केसांवर आणि त्याच्यानंतर मग मी मध्ये भांग पाडला आणि क्लायंटला थोडंसं तिची मान खाली वाकवायला सांगितली आणि प्रॉपर मिडचा एक सेक्शन घेत आहे. मी मिडचा सेक्शन या करता की ती आपली लेंथ ठरणार आहे. क्लायंटनी मला जेवढी लेंथ सांगितली आहे तेवढीच मी लेंथ कट करणार आहे. हार्डली 2 इंचाची मी लेंथ तिची कट केली आहे. आता हीच लेंथ मी नंतर थोडी थोडी गाईडलाईन म्हणून वापरणार आहे. तुम्ही बघताय की मी जी कट केलेली केस आहेत त्यातली थोडी आणि कट करायची केस घेऊन गाईडलाईन ठरवली आणि मग तसा कट केला. आणि ज्या दिशेने आपल्याला आपल्या हेअरकटचा शेप द्यायचा आहे त्याच दिशेला प्रत्येक सेक्शन घेऊन कट केला आहे. मी एकाच दिशेला केस कापलेली नाही आहेत. मी राईट साईडची केस राईट साईडला प्रत्येक ठिकाणी जाऊन कापली आणि एंडचा जो कट आहे तो माझ्या शोल्डरच्या इथं कट केलेला आहे मी. आता परत मी लेफ्ट साईड सुरू करत आहे. लेफ्ट साईड करताना पण आपल्याला तसंच करायचं आहे आणि जेव्हा यू कट करायचा असेल तेव्हा आपली जागा बदलली जाणं खूप गरजेचं आहे. ज्या साईडला आपल्याला केस कापायचे आहेत त्या साईडला जाऊनच आपल्याला कट करायचे आहेत केस. त्याच्यामुळे आपला कट हा व्यवस्थित होणार आहे, चुकणार नाही. आणि असं केल्यामुळे आणि गाईडलाईन घेतल्यामुळे केस किती कापायची आणि केवढी कापायची ह्याचा आपल्याला माहिती मिळते. आणि कट झाल्यानंतर एक लक्षात ठेवा, कायम मेजरमेंट घ्यायला विसरू नका. मेजरमेंट खूप गरजेचं असतं. आता मी केस कट करून झाली आहे, आता मी पुढच्या सेक्शनपासून मेजरमेंट घेते आहे. आता 1, 2 आणि तिसऱ्या सेक्शनला मला असं जाणवलं की
लेफ्ट साईडचे थोडेसे केस किंचितसे कापण्याची गरज आहे. बाकी सगळे सेक्शन इव्हन होते, फक्त तो एक हार्डली अर्ध्या इंचाचा फरक मला जाणवला आणि मी तेवढीच केस कापलीत. मी जास्त पुन्हा हेअरकट करत बसलेली नाहीये, तेवढी केस कापली तरी इनफ आहे. आता मी करत आहे फिंगर ब्लो ड्राय. फिंगर ब्लो ड्राय नेहमी करून घ्या की तुमची सगळी केस पूर्ण ड्राय असणं गरजेचं आहे. केस ड्राय असल्यामुळे तुम्हाला सेटिंग करणं सोपं जातं, नाही तर तुम्ही जर कंगव्यानी सेट करत बसलात केस तर सेट नाही होत. आतली वरची पूर्ण केस प्रॉपर ड्राय करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आपण पॅडल ब्रश आणि राऊंडरचा यूज करणार आहे. तर पॅडल ब्रश आणि राऊंडर हे दोन्ही गोष्टी मी प्रत्येक हेअरकटमध्ये यूज करते. पॅडल ब्रशमुळे होतं काय, तुमच्या केसांचं जर टेक्स्चर वेवी असेल तर ते तुम्हाला स्ट्रेट मिळतं आणि पॅडल ब्रशनी केसांना एक छान वळण येतं, प्रॉपर केस विंचरली जातात. कंगव्यानी एवढा प्रॉपर आपल्याला सेटिंग करता येत नाही, पॅडल ब्रशनी आपलं काम सोपं होतं यासाठी. आणि चांगल्या क्वालिटीचा पॅडल ब्रश वापरा. माझा जो पॅडल ब्रश आहे त्याचे ब्रिसल्स जे आहेत स्टीलचे आहेत. आता ह्याचं कारण काय की आपण जी हीट क्लायंटच्या केसांना देतो आणि आपला पॅडल ब्रश आपला सतत त्या हीटमध्ये फिरत असतो. गरम झालेल्या केसांमुळे आपला पॅडल ब्रश वितळण्याची, त्याचे ब्रिसल्स वितळण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे एक गुड क्वालिटीचा पॅडल ब्रश घ्या आणि जो आपण राऊंडर यूज करणार आहे तो सुद्धा चांगल्या क्वालिटीचा पाहिजे. ह्या गोष्टींचं कायम लक्षात ठेवा. आपण जी सर्व्हिस देतो ती बेस्टच असली पाहिजे. आपल्या सर्व्हिसमुळे आपल्या क्लायंटच्या केसांचं किंवा त्यांच्या टेक्स्चरचं, केसांचं नुकसान नाही झालं पाहिजे. त्यामुळे सर्व्हिस देताना कायम चांगलीच द्या. पैसा किती चार्ज करताय ह्यापेक्षा तुम्ही सर्व्हिस किती चांगली करत आहात ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्यामुळे तुमचे क्लायंट तुमच्याकडे जास्त अट्रॅक्ट होणार आहेत. क्लायंटचा तुमच्याबद्दलचा विश्वास वाढणार आहे की बाबा ठीक आहे चल. आणि नेक्स्ट टाइम जेव्हा क्लायंट विचार करेल तेव्हा ते 4 पैसे जास्त देईल, कमी देणार नाही. यासाठी तुमची सर्व्हिस, तुमचं क्लायंट बद्दल तुमचं मत आणि तुमचं बिहेवियर ते खूप इम्पॉर्टंट असतं. पैसा हा सेकंड पोझिशनला आहे माझ्यासाठी. फर्स्ट आहे तुमची क्लायंटची सर्व्हिस आणि तुमची क्लायंट बरोबरची वागणूक. यामुळे तुमचं पार्लर खूप चांगलं रन होतं. ह्या गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण खूप इम्पॉर्टंट आहेत. खूप सारा ॲटिट्यूड आणि माझा एक्सपिरियन्स एवढा आहे ह्या आणि त्या अशा गोष्टी तुम्ही क्लायंटजवळ नका बोलू. तुम्ही जेवढं क्लायंटला समजून घेताल आणि जेवढं त्यांच्याशी छान वागाल, छान त्यांना ट्रीट करताल, मग ते पार्लर तुमचं घरात असो किंवा बाहेर असो तरी ते छान पद्धतीने रन होणार आहे. तर आता आपली खालची सेटिंग पण झाली आहे. वरची सेटिंग मी पॅडल ब्रशनी केली आणि खालची सेटिंग मी राऊंडरनी केली आणि जे मी तिचे फ्लिक्स कट केले होते ते मी पुढनं सेट करत आहे. तर क्लायंटची इच्छा नव्हती फेस दाखवायची, त्यामुळे मी तुम्हाला फ्रंटचे फ्लिक्स दाखवू शकले नाही. पण मी फ्रंट फ्लिक्सचे वेगवेगळे व्हिडिओ तुमच्याजवळ आणेल आणि तुम्हाला किती पद्धतीने फ्लिक्स कट करू शकता हे नक्की दाखवेल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच वेगवेगळे आणि सोपे व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर नेहमीच येत राहील. थँक्यू.